तीन उपमुख्यमंत्री असणे हे संरचनात्मक दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं? दोन आहेत, काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर तीन होतील, चार होतील, असं होईल का? आता दोन पर्यंत झालं, बघूया काय काय. राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसवायचं आहे, सत्तेत बसवल्याशिवाय मी थांबणार नाही, असं त्यांचं वक्तव्य. चांगली गोष्ट आहे. मागच्या वेळेला त्यांनी अशीच भूमिका घेतली, दुर्दैवानं लोकांनी नाही घेतली. लोकांनी त्यांना एकच जागा दिली. पण या आरक्षणाची चर्चा लोकसभेपर्यंत काय पोहोचणं झालेली आहे, कारण राज्यातला एवढा मोठा लढा आहे, लोकसभा दखल घेतली. तुम्ही काय पुढाकार घ्याल की हा देश पातळीवर गेला पाहिजे? प्रश्न पहिल्यांदा राज्याचं नेतृत्व, राज्य सरकार याच्यात काही फावलं टाकून मार्ग निघावा हा प्रयत्न करत असेल तर त्याला हातभार लावणं त्याची आज इतकी गरज आहे. उगीच आज आम्ही दिल्लीत जाऊन ह्याचा काही उपयोग होणार नाही. प्रश्न इथं हा इथं सोडवला पाहिजे. महाविकास आघाडीतील तुमचं घटक पक्ष जे आहे उद्धव ठाकरे आहेत, हे आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतात. ते म्हणतात की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे, विधिमंडळात आणि लोकसभेत विषय केला पाहिजे. असं काही लोकांचं मत आहे की ही 50% वर हे नेण्याच्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमच्या बैठकीत काही लोकांनी केली. पण हा आमच्या म्हणजे राज्याला सीमित हा विषय नाही, हा पार्लमेंटमध्ये इतरांनी सुद्धा मान्य केला पाहिजे. त्याच्यावर अजून काही इतरांशी चर्चा झालेली नाही. आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झालाय, सामाजिक दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली आरक्षणा प्रश्नावरून, याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून? तोडगाचा मार्ग करावाच लागेल. आज आरक्षणामध्ये ज्या लोकांचा आग्रह आहे, जो समाजाचा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास अशा सगळ्या घटकांना जी अस्वस्थता आहे ती शासनाने निर्णय करून घालवली पाहिजे, त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो विश्वास देऊन ही एकवाक्यता सामाजिक कशी होईल याच्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की 225 आमदार तुम्हाला निवडून आणायचे आणि हे ओबीसी आरक्षणासाठी धोक्याची घंटा आहे. ठीक आहे, त्यांचं मत आहे. जरांगे पाटील असं देखील म्हणतात साहेब की तुमचे नेहमी असंच म्हणतायत की जरांगे जे आंदोलन करतात त्यामध्ये शरद पवारांचाच हात आहे. असं आहे की महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, कुठं काही झालं तर त्याचे शरद पवार. म्हणजे लातूरला भूकंप झाला तरी शरद पवार जबाबदार. याची चर्चा त्या काळात होती, तुम्हाला माहीत नाही, कदाचित तुमच्यातल्या काही सिनियर लोकांना. जरांगे पाटील असं म्हणतात की ज्या मराठाची कुणबी नोंद मिळाली त्या मराठाच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीकडे कसं बघतात? असं आहे की या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्यमंत्री ज्यावेळेस सगळ्यांना बोलून करतील त्यावेळेला मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात लक्ष घालू. आज उगीच त्याच्यावर भाष्य करणं आणि कटुता किंवा अंतर वाढवणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. अमित शहावर काल टीका केली, त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की अमित शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न. बावनकुळे म्हणाले तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता. माझा सर प्रश्न आहे, आज थोडा वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियांमध्ये आज बरीचशी काही गावं आहेत ती कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातला की कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आहे. आपल्या याविषयी काय मत आहे? असं आहे की जी गावं इकडे यायला पाहिजे असं म्हणतात त्याचा अभिनव आमच्या सगळ्यांचा आहे, अनेक वर्षाचा.